पूजू हां तुला 1,00,000 रुपये दिले, तुझ्या अकाउंटला टाकलेस ना, कसं आहे आजची बचत भविष्याची कमाई, पुढे चालून अजून त्याचं व्याज मिळेल आपल्याला. आता मला तुम्ही बचत कशी करायची हे मला शिकवू नका. बचत कशी करायची हे माझ्याकडनं शिका, माझी ॲडवाईस घ्या. ते कसं हे बघा, तुम्ही मला 1,00,000 रुपये दिले होते ना, तर मी त्याच्या 5 साड्या घेतल्या. हां 1,00,000च्या साड्या घेतल्या? अहो ते कशा घेतल्या बघा, तुम्ही बचत करायचं बोलताय ना, आता बघा बँकेत टाकले असते तर त्याचं व्याज आलं असतं आणि सेव्हिंगचं काय असं व्याज येत नाही. हे झटक्यात तुम्हाला एक एक साडीमागे 8-8 हजारचा फायदा झाला. ते कसं 20,000ची साडी बोलत होतो तर त्याने मला 12,000ची दिली. जी 20,000ची साडी ती 12,000ची दिली. मग झालं ना 8-5 40, 40,000चा झटक्यात. बँकेत तुम्ही वर्षभर वाट बघितली असती तर तुम्हाला 40,000 भेटले नसते. माझं तर झटक्यात येऊन गेलं. अगं जरा ॲडजस्ट करायला शिक. हां मला ॲडजस्ट पण शिकू नका. माझ्यासारखी ॲडजस्टमेंट कोणीच करत नाही. मी किती ॲडजस्टमेंट करते. आता मला सांगा, मागच्या हप्त्याला तुम्हाला